ठीक आहे. ओम तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता. एक अध्ययन. अध्याय आपला आहे 22वा. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे आणि निरुपाधिक आहे असं ते आहे. कारण आत्मा अशी वस्तू नव्हे की जिला कोणी आकळू किंवा स्पर्शू शकेल. आकळणं म्हणजे समजून घेणं आणि स्पर्श करणं म्हणजे अनुभव करणं. आत्मा अशी गोष्ट नाही किंवा अशी वस्तू किंवा विषय नाही की ज्याला आपण समजू शकू किंवा ज्याला अनुभवू शकू. याचं कारण काय आहे? ते म्हणतात की आत्मा निर्गुण आहे आणि निरुपाधिक आहे. आता जिथे गुण नाही तिथे तुम्ही कसं त्याला करणार, स्पर्श करणार? आपल्याला जे गुण आहे आणि तेव्हाच आपण त्याला कोणत्याही गोष्टीला समजू शकतो, त्याला अनुभवू शकतो. याचा अर्थ काय? मग नाद सोडून द्यायचा. उपनिषदात म्हटलं आहे केनकम पश्येत केनकम विजानीयात. कोण कोणाला बघणार म्हणजे अनुभवणार, कोण कोणाला जाणणार. विजानीयात म्हणजे जाणणं. आणि विज्ञातारम अरे केन विजानीयात. मैत्रेयीला याज्ञवल्क्य म्हणतात विज्ञातारम अरे केन विजानीयात. मैत्रेयी जो विज्ञाता आहे तो कसा कोणाला जाणणार? विज्ञाता म्हणजे जो स्वतः ज्ञानी आहे, ज्ञानरूप आहे. तो स्वतःच ज्ञानरूप आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. मग तो कसा काय कोणाला जाणणार? आता थोडंसं हे आपल्याला गोंधळात टाकणारं वाटतं. इथे गोंधळात नाही आहे. आपलं निर्गुण म्हणजे काय आणि निरुपाधिक म्हणजे काय समजलं तर मग गोंधळ काही नाही आहे. आत्माला उपाधी नसतात. तिथे एकरूपता असते. समुद्र एकरूप आहे. लाटांना उपाधी असतात. त्याला लाटा त्याला आकार वेगळा असतो, त्याची स्वतंत्र ओळख असते. आपल्याला आयडेंटिटी कार्ड असते ना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा आजकाल प्रत्येकाला वेगवेगळी ओळख असते. आपण त्याला आधार कार्ड म्हणतो. पुष्कळसे आधार कार्ड आहे, व्होटर कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं. म्हणजे जर अब्जावधी लोक असतील, भारतामध्ये अब्जावधी लोक आहेत, प्रत्येकाचं व्होटर कार्ड वेगळं, प्रत्येकाचं आयडेंटिटी वेगळी, प्रत्येकाची वेगळी ओळख असते. त्याला आपण उपाधी म्हणतो. ओळख, परिचय. आपला प्रत्येकाचा वेगवेगळा परिचय आहे. मग ते निर्गुण नाही आहे, सगुण आहे, उपाधी आहे, साकार आहे की नाही. त्याला रूप म्हटलं, शास्त्रात त्याला रूप म्हणतात की नाही. प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाची ओळख वेगळी, प्रत्येकाचं सगळंच काय वेगळं. किंबहुना शरीरामध्ये सगळंच वेगळं असतं. पुन्हा मिलियन्स बिलियन्स ऑफ सेल्स असतात. ते प्रत्येक सेल वेगळ्या, त्यासून दुसरा वेगळा असतो. त्याला आपण उपाधी म्हणतो की नाही. त्याला आपण गुण म्हणतो, सगुणता म्हणतो. पण आत्मा तसा नव्हे. आणि आत्मा तसा नव्हे. आत्म्याला रूप नाही. समुद्राला रूप नाही आहे. समुद्राला उपाधी नाही आहे. समुद्र हा एकरूप आहे, सतत एकाच प्रकारचा आहे. लाटांना उपाधी आहे, लाटांना सगुणता आहे.
प्रत्येक लाट दुसरीपासून वेगळी असते. आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळा आहे, परंतु आधार मात्र एक आहे. त्याला ब्रह्म म्हणतो. इथे त्याला म्हटलं आत्मा निरुपाधिक आहे की नाही. लाटांच्या रूपामध्ये आपण वेगळे आहोत. प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक विषय दुसऱ्यापासून स्वतंत्र आहे, वेगळा आहे, वेगळी ओळख, वेगळा परिचय आहे. पण जर तुम्ही एकत्र जर बघितलं, ते शाळेमध्ये शिकवलं जातं, भौतिक प्रयोगशाळेमध्ये खाली एक नळी असते, त्याला सगळ्या नळ्या जोडलेल्या असतात. त्याचे आकार वेगवेगळे असतात, सरळ, तिरपं, वाकडे तिकडे वेगवेगळे आकार असतात. पण पाण्याची लेवल मात्र एकच असते, कारण त्या नळ्या खालच्या नळीने जोडलेल्या असतात. तुम्ही त्याच्यात पाणी सोडलं की ते लेवल मात्र वाकड्या किती असो, त्याची पाण्याची पातळी ती मात्र एकच असते. तसंच आपण जोडलेले आहोत. स्वामी म्हणतात की जे आज सूर्यात आहे, चंद्रात आहे, ब्रह्मांडात आहे, ते तुमच्यामध्ये आहे. आता ह्या क्षणाला प्रत्येक जग हे जोडलेलं आहे, कनेक्टेड, वेल कनेक्टेड आहे. म्हणूनच तर आपण सगळे बघू शकतो, ऐकू शकतो. जगात कुठेही काही चालू असलं, लाईव्ह म्हणतो आपण त्याला. लाईव्ह म्हणजे काय? ज्या क्षणाला तिथे चालू आहे त्या क्षणाला आपल्याला इथे दिसतं आहे, त्याला आपण लाईव्ह म्हणतो. सगळे प्रोग्राम पुष्कळ लाईव्ह बघू शकतो. नाही, ते रेकॉर्ड झाल्यानंतर पाठवलं असं नाही, त्या क्षणाला तिथल्या तिथे आपण बघू शकतो. असं कसं शक्य आहे? ते ऐकू शकतो. पूर्वी रेडिओ होते, आता रेडिओ आणि दोन्ही एकच आहे, श्रवण आणि दृश्य एकच आहे. एकाच क्षणाला बघू शकतो. त्याचं कसं काय आहे? ते काय वेल कनेक्टेड आहे. ते सगळे, जर तुम्ही कुठेही असा, बंद खोलीत असा, तरी तुम्हाला ऐकू येईल. का? कारण जग वेल हे बघ, तो भौतिक स्तरावरच आपण बोलतो आहे. नाही, भौतिक स्तरावर जग वेल कनेक्टेड आहे. म्हणून चंद्रावर जेव्हा यान उतरतं, त्याच्या दक्षिण भागात की काय असेल ते, आपलं मंगळयान उतरलं तर आपण चंद्रावर त्याच क्षणाला आपण बघू शकलो. ते खाली जमीन चिरकलं त्याच क्षणाला बघू. चंद्र किती दूर आहे आपल्यापासून? बरंच दूर आहे, आपण बघू शकतो. एक कनेक्टिव्हिटीशी कसं होणार? ते कनेक्टिव्हिटी नसेल तर कसं शक्य आहे? ते आपण ऐकू कसं शकणार? तिथे कनेक्टिव्हिटी आहे. त्याला बेतार यंत्रणा म्हणतात. बेतार यंत्रणा म्हणजे वायरलेस की नाही. स्वामींनी राजयोगात ते मांडलेला विचारा की नाही. हे सगळं जग वायरलेस आहे. आजकाल इकडे आपल्याला रिमोट असतात की नाही. इथं रिमोटवर ते कंट्रोल करू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये रिमोट असतो आजकाल. त्याला आपण म्हणतो निरुपाधिक. संगुणत्व नाही आहे त्याच्यामध्ये. परंतु आपला शेवटचा भाग आहे याच्यामध्ये. परंतु पण इथं पण म्हटलं आहे, पण परंतु म्हणूया, तो भक्तिमार्गाच्या मार्गाने तो सगुण होय. आता आणखी एक मार्ग आहे. जसं दोन मार्ग म्हटलं, एक विचार मार्ग आणि एक भक्ती मार्ग. मारवाड्यांनी प्रश्न केला होता आणि त्याचा हा प्रश्न उपाय काय आहे? आणखी पुष्कळदा उपाय काय हा प्रश्न आलेला आहे वचनामृतामध्ये. कारण उपाय काय आहे त्याचं उत्तर देण्यासाठी शास्त्र असतात. मग गीता असो की वचनामृत असो की नाही, उपाय आहे. आणि उपाय तो काय आहे माहिती ना, याला विश्वास श्रद्धा म्हणतात. आणि तो काय आहे हे आपल्याला शास्त्रातून कळतं. तो उपाय आपल्यासाठी आपण त्याला उपासना म्हणतो की आपण त्याला आराधना म्हणतो की नाही. त्याला आपण भक्ती म्हणूया. इथे भक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तीने आपण देवाशी जोडला जातो, त्या मार्गाशी जोडला जातो. जिथे भक्ती नाही आहे, प्रेम नाही, तिथे आपण जोडल्या जाऊ शकत नाही. मग विचाराने जोडले जाऊ शकतो आणि प्रेमाने जोडला जाऊ शकतो. आपल्याकडे विचारशक्ती आहे आणि भावनाशक्ती आहे. दोन्हीनी आपण जोडू शकतो. तिथे म्हटलं आहे उपाय काय आहे. याच्या आधी उपाय साधुसंग आणि प्रार्थना असं म्हटलं आहे. इथे उपाय काय आहे? इथे उपाय म्हणजे दोन आहेत. उपाय दोन आहेत. तेवढे उपाय दोन आहेत. इथे म्हटलं एक विचार मार्ग आणि दुसरा अनुरागाचा मार्ग म्हणजे प्रेमाचा मार्ग. अनुरागाचा मार्ग अथवा प्रेमाचा मार्ग आहे की नाही.
ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्याशी तुम्ही जोडले जाता. मग ती वस्तू असो, विषय असो, व्यक्ती असो की नाही, त्याच्याशी आपण जोडले जातो. हा प्रेमाचा धागा जर नसेल तर आपण काही जोडले जाऊ शकणार नाही, कशाशी जोडले जाऊ शकणार नाही. आता तुम्ही त्याला प्रेम म्हणा, भक्ती म्हणा, आणखी काही नाव द्या, पण काहीतरी धागा आहे तिथे, जोडणारी काहीतरी गोष्ट आहे की नाही. विचारामध्ये काय आहे, विचारामध्ये जसं मी आत्ता म्हटलं बेतार आहे ते, मग ते तार नाही आहे असं आपण उदाहरण घेऊया की नाही. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये आहे, 12व्या अध्यायामध्ये आहे की नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे विदाऊट रिमोट आणि दुसरं म्हणजे डायरेक्टली, तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. आता इथे माझ्याकडे हँड ऑन ऑफ आहे, इथनं मी ऑन ऑफ करू शकतो तर तिथनं ऑन ऑफ करू शकतो आहे की नाही. इथे नसेल तिथे जाऊन करावं लागेल. कुठे ना कुठेतरी कनेक्शन पाहिजे. आपण हात धुतो, पाणी आपोआप येतं, हात बाहेर काढला की पाणी थांबतं. काय तिथे कनेक्शन आहे. फोटोमेट्रिक आहे, तुम्हाला माहीत नाही आहे कनेक्शन आहे. तिथे लाईट असतो, तुमच्या हातात किरणं पडले की ते होतं. कारणाशिवाय कार्य कसं घडणार. नियम आहे, इफ देर इज ए कॉज देर इज एन इफेक्ट. जर तुम्हाला परिणाम दिसत असेल त्याच्या मागे कारण असलंच पाहिजे, हे तर्कशास्त्र सांगतं आपल्याला आहे की नाही. किंवा जिथे कारण आहे तिथे कार्य होणारच, तुम्हाला ते रिझल्ट देणारच. हा सर्वसाधारण नियम आहे. त्याला देशकालनिमित्ताचा नियम म्हणतात, निमित्त ज्याला म्हणतात. निमित्त म्हणजे निमित्त, कारण कार्य नियम त्याला निमित्त म्हणतो आपण एका शब्दामध्ये. कार्यकारणाचा नियम हा युनिव्हर्सल नियम आहे की नाही. मग इथे विचारमार्ग म्हणजे काय, तर तुम्ही चिंतन करू शकता की नाही, तो विचार करू शकता. असं म्हणूया की तुमच्या मेंदूमध्ये तेवढी ताकद आहे की नाही. ज्ञानयुगामध्ये माणसाचा मेंदू भणभणू लागतो. त्याला विचार करायला सांगितलं ते स्वामी म्हणतात तुमचं राजयोगामध्ये पण आहे ते, आपला मेंदू भणभणू लागतो. नको, विचार करणं फार कठीण आहे. आम्ही विचार करतो पण तो विचार नव्हे, आत्म्याचा विचार नाही आहे, तो प्रकृतीचा विचार आहे, जगाचा विचार आहे. आत्म्याचा विचार अनंताचा विचार आहे की नाही. अनंताचा विचार करणं आणि शांत म्हणजे जगत, ज्याचा अंत आहे त्याला म्हणतो संसार. आहे आणि नाही आहे, ज्याला प्रारंभ आहे, मध्य आहे, ज्याला अंत आहे त्याला आपण प्रपंच म्हणतो की नाही. त्याला अंत म्हणजे अंतसहित आहे ते, परंतु अनंत म्हणजे त्याला अंत नाही आहे, कारण त्याला प्रारंभ नाही आहे म्हणून शेवट नाही आहे. ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे, ज्याला प्रारंभच नाही त्याला शेवट कसा असणार. ज्याला जन्म नाही तिथे मृत्यू नाही की नाही. जिथे मृत्यू नाही तिथे जन्म नाही, जन्म असला की मृत्यू होणारच. शाश्वत नियम आहे ते. गीतेत त्याचं बरंच वर्णन आहे. जातस्य ध्रुव मृत्यू, ध्रुव म्हणजे निश्चित, ध्रुवम जन्म मृतश्च, ते निश्चितच आहे. तस्माद अपरिहार्य, ते 2 शब्द ध्रुव आणि अपरिहार्य. ध्रुव म्हणजे निश्चित, अपरिहार्य म्हणजे निश्चित. अपरिहार्य म्हणजे ज्याचा परिहार होऊ शकत नाही. ध्रुव म्हणजे अटळ, अपरिहार्य म्हणजे अटळ. तेच एक शब्द आहे, पण एकाच श्लोकामध्ये दोन्हीदा वापरला आहे, कारण ते इतकं पक्कं आहे, तिथे तुमचं काहीच चालत नाही, इतकं निश्चित आहे ते. पण अनंतामध्ये तसं नाही आहे. अनंतामध्ये तसं काहीच नाही आहे. पण अनंताचं चिंतन करणं फार कठीण आहे. तुम्ही मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, चित्त नाही आहे, अहंकार नाही आहे की नाही. तुम्ही प्रकृती नाही आहे, श्रोत्रजिव्हे न च श्रोत्रजिव्हे न च ज्ञाननेत्रे न च व्योम भूमी न च तेजवायू. तुम्ही हे इंद्रिय नाही की नाही. मनबुद्धी इंद्रिय आहेत ह्या, हे तुम्ही नाही आहे. तुम्ही मन नाही आहे, तो बुद्धी नाही. अरे शक्य आहे का तुम्हाला कल्पना करणं. आपण मनानेच जोडले जातो संसाराची. प्रपंच कुठे असतो, मनात असतो, बाहेर नसतो. मनातून प्रपंच केला की तो बाहेरचे प्रपंच नाहीसा होतो, माणूस मुक्त होतो स्वामीजी म्हणतात की नाही. ती उपाधी संपल्या, देशकाल निमित्ताची ओढ संपली, स्वामीजी म्हणतात की तुम्ही मुक्त झाले, आत्मा हा मुक्त होतो. पण ही देशकालनिमित्ताविषयीची ओढ इतकी प्रचंड असते, आपलं धडपड त्यासाठी आहे. स्वामीजी म्हणतात ती सगळी धडपड आपली त्यासाठीच आहे की आपली ही नष्ट व्हावी. काय, ही आवड आहे, ओढ आहे,
ती ओढ आपली नष्ट व्हावी यासाठी सगळी आपली धडपड आहे की नाही. फार सुंदर आहे. 2-3च वाक्य आहे, तुम्ही ऐका, मी वाचतो आहे. जीवात्म्याने ह्या मायेचा त्याग करता ती त्याच्यापेक्षा अंतर्धान पावते आणि तो मुक्त होऊन जातो. मुक्त झाला तो. आता मायेचा त्याग करणं म्हणजे काय ते म्हणतात, देशकाला आणि निमित्त संपूर्णपणे त्या लाटेवर अवलंबून आहे. ती लाट विटताच ती अंतर्धान पावतात. तुम्ही समुद्र बघत आहात, समजायला सोपी आहे. तुम्ही समुद्राच्या काठावर बसले आहात, तुम्ही समुद्र बघता आहात, तुम्हाला समजायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग समुद्र बघता तुम्ही काय बघता आहात? तुम्ही लाटा बघता आहात, तुम्ही तरंग बघता आहात. समुद्र दुसरं समुद्र बघता येणार नाही तुम्हाला. तुम्ही समुद्र जेव्हा बघता त्यामध्ये लाटा बघता आहात आणि तरंग बघता आहात, आहे की नाही. दुसरं काय बघतात तुम्ही? समुद्र तुम्हाला दिसेल काय? समुद्र तुम्हाला दिसणार नाही. समुद्र हे तत्त्व आहे, अग्नितत्व आहे, जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, सगळे तत्त्व आहेत, प्राणतत्व आहेत. तत्त्व दिसत नसतात, त्याचे मॅनिफेस्टेशन दिसत असतात की नाही, त्याचं प्रकटीकरण दिसत असते, ते मूळ रूपात असतात, दिसत नसतात ते. मग तुम्हाला काय दिसतं आहे? तुम्हाला फक्त लाटा दिसतात आहे. आता लाटाला म्हणतात रूप म्हणतात. स्वामी म्हणतात ते रूप आहे. हा फरक समुद्रापासून कशामुळे होतात? रूपामुळे. रूप म्हणजे फॉर्म, त्याचा विशिष्ट आकार. आपण सगळे वेगवेगळे आहोत. कशामुळे? आपलं प्रत्येक काहीच साम्य नाही आहे, सगळंच वेगवेगळं आहे, कुठंच काही एक नाही. तरी पण आपण एक आहोत. वेगळाले असूनसुद्धा आपण एक आहोत. एक कशामुळे आहोत? ते अनंत तत्वामुळे, शांत तत्वामुळे. मग ते म्हणतात ती लाट विरताच ती अंतर्धान पावताच. जीवात्म्याने म्हणजे आपण तो पण हे आपण जीवात्मे आहोत. जीवात्म्या म्हणजे काय? आपला वेगळा परिचय आहे, वेगळी आयडेंटिटी आहे. प्रत्येकजण मी आहे, हा मी तुम्हाला लागू होतो. आजकालच्या भाषेमध्ये जसं म्हटलं की प्रत्येकाचं माझं आधार कार्ड वेगळं असतं, तसंच आपला आधार कार्ड म्हणतात. चांगला शब्द आहे आधार कार्ड, कोणी शोधून घ्यायला माहीत नाही, पण हा तात्विक शब्द आहे आधार कार्ड. ब्रह्मनो ही प्रतिष्ठाहम, तो आधार, प्रतिष्ठा म्हणजे आधार आहे की नाही. चांगला शब्द आहे. आपला आधार काय आहे? वेगवेगळा आहे, पण तुमचा आधार एकच आहे. ते तुम्ही म्हटलं तर स्वामीजी म्हणतात तुम्ही या मायेचा त्याग करताच ती त्याच्यापेक्षा ती माया राहिली, पण तुम्हाला नाही येणार, तुमच्यापेक्षा अंतर्धान पावली. अंतर्धान पावली, लुप्त झाली, म्हणजे ती अदृश्य झाली. आता ती दृश्य नाही आहे. ज्यांनी या मायेचा त्याग नाही केला त्याच्यापेक्षा हे सगळी माया दिसते. त्यांनी त्याचा त्याग केला की अंतर्धान पावली. आपण बघतो ना चित्रपटामध्ये, बघते एक देवी प्रकट होते, तिचा आकार दिसतो, हळूहळू विरून जाते, कॅमेराची कमाल आहे ती. परंतु देव प्रकट होतो आणि मग तो आशीर्वाद देतो, तुमची मागणी वरदान देतो आणि मग तो अंतर्धान पावतो, अदृश्य होतो, आपल्या डोळ्यासमोर नाहीसा होतो. भूत दिसतात, नंतर नाहीशी होतात. भूत असली तर, नसली तर तो भाग वेगळा. पण जी गोष्ट दिसते ती अंतर्धान पावते. आकाशामध्ये आपण नेहमी उदाहरण देतो, रेनबो असतो, इंद्रधनुष्य असतो, ते दिसतं आपल्याला, पण ते नाहीसं होतं. म्हणजे काय होतं? अंतर्धान पावतं. जे दृश्य असतं ते अदृश्य होतं, म्हणजे न दृश्य होतं, ते नाहीसं होतं, त्याला अदृश्य म्हणतो आपण. असतं नाहीसं होतं. तसंच ही जी माया प्रपंच आहे हे आपल्याला दिसतो आहे. कोणाला दिसतो? कारण आपण जीवात्मा आहोत. म्हणजे माझी वेगळी ओळख आहे, माझा वेगळा परिचय आहे, माझी वेगळी आयडेंटिटी आहे. मी इतरांसारखं नाही आहे की नाही. माझ्यापासून सगळं वेगळं आहे. व्यक्तिविशेष, व्यक्तिविषय, जे काय असेल ते, वस्तू, सगळं वेगळं आहे. मी जगामध्ये एकमेव आहे. माझी ओळख, परिचय स्वतंत्र आहे. माझ्यासारखा दुसरा नाही आहे, माझी कॉपी नाही आहे, मी ओरिजिनल आहे की नाही. याला म्हणतात जीवात्मा. जीव आत्मा म्हणजे त्याची स्वतंत्र ओळख. त्यात काय गैर आहे? गैर नाही आहे, पण तुम्हाला ते अडथळा आहे. तुम्हाला ज्ञानप्राप्ती होत नाही आहे, त्याच्यामुळे तुमची ज्ञानप्राप्ती होत नाही. लाट म्हणते मी वेगळी आहे की, बघा ती बाजूची लाट माझ्यापेक्षा स्वतंत्र आहे, ती वेगळी आहे. ती किती मोठी आहे, मी किती छोटी आहे, किंवा ती छोटी आहे, मी मोठी आहे. ती फार खराब आहे. त्यात किती किचड आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये बरीच
माती आहे, अशुद्ध आहे. किंवा आपण त्याला म्हणूया पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते चिखल असतो ना, चिखलाचे लाटा असतात मोठ्या मोठ्या, त्या सगळ्या चिखलात चिखल मातीचं पाणी येऊन पडतं समुद्रामध्ये. समुद्र पण गढूळ होऊन जातो, त्याचं पाणी पण नितळ राहत नाही. मी बघा शुद्ध आहे, तो अशुद्ध आहे. आता शुद्ध अशुद्ध असतं काही, पवित्र अपवित्र असतं का, ज्ञान अज्ञान असतं का, धर्म अधर्म असतात का, असतं नसतं. श्रीरामाची प्रार्थना फार सुंदर आहे बघा. आई हे घे तुझा धर्म, हा घे तुझा अधर्म, ही घे तुझी शुची, ही घे तुझी अशुची, हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं अज्ञान. सगळं देतात ते. त्याला द्वंद्व म्हणतात. द्वंद्व मोह विनिर्मुक्ता, त्याला द्वंद्व मोह म्हणतात. हे जेवढं काही द्वंद्व आहे म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध, हे एक टोक तर दुसरं टोक. एक पाप नाही, हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य, सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे सगळे द्वंद्व सोडून द्या. ते कुठे आहे? तुमच्या मनात आहे. इथे नाही, जगात नाही आहे कुठे. जगात पाप पुण्य नाही आहे, जगात अशुची काहीच नाही आहे. जग एकरूप आहे. हे घे तुझं पुण्य, हे घे. मग सगळं दिल्यानंतर माझ्याकडे काय राहिलं? मी सगळं देऊन टाकलं, माझ्याकडे काहीच राहिलं, मी शून्य झालो. हां, शून्य झालो तेव्हाच तिथे भक्ती येते. आई तुला फक्त भक्ती दे, शुद्ध भक्ती दे, मला आणखी काहीही नको, की नाही. याला म्हणतात त्याग, की नाही. त्याग म्हणजे मनातून सगळं सोडण्याची तयारी. सोडणं दुसरी गोष्ट आहे, ती दूरची गोष्ट म्हणूया थोड्या वेळासाठी. परंतु सोडण्याची तयारी, मानसिक तयारी, मनाने स्वीकारणं, मनाने याच्यावर विश्वास ठेवणं आहे. आत्मा आहे मी, समुद्र आहे, मी अनंत आहे, मी मरणारा नाही आहे, माझं अस्तित्व कधीच समाप्त, माझं अस्तित्व कोण समाप्त करू शकेल, मला कोण संपवू शकेल, अशी जगात कोणतीच फोर्स आहे, अशी कोणती शक्ती आहे की ती मला संपवू शकेल, मला कोण इजा करू शकेल, मला कोण धक्का लावू शकेल, की नाही. मग काय, आपलं जे काय होतं ते शरीराला, मनाला, बुद्धीला होतं, मला होत नाही आहे. हा जो भेद आहे माझा आणि माझ्या अनंत अस्तित्वाचा, की नाही, ह्यात जो फरक करू शकतो त्याला आत्मा अनात्म विवेक म्हणतात, की नाही. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. जे नाही आहे ते नेहमीच नाही आहे, जे आहे ते नेहमीच आहे. हे जे करू शकतो, हे जे बुद्धीला जो पटवू शकतो, तितकं तो विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, ध्यान करू शकतो, समाधी पण जाऊ शकतो, तो मुक्त झाला. तो माणूस मुक्त होतो. तर मायेचा त्याग करतात, ती त्याच्यापेक्षा अंतर्धान पावते आणि तो मुक्त होऊन जातो. जो आधी बंधनात आहे तोच मुक्त होऊन जातो. मुक्त म्हणजे काय, सगळं जग त्याच्या वस्तू असं जसं तुम्हाला आम्हाला दिसतं तसं त्यालाही दिसेल आहे. त्याबरोबर त्याला ही जाणीव राहिलं आहे की अरे मी आधी बघत होतो तसं काही नाही आहे. कारण त्याला आता ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हणतात. स्वामींनी ज्ञानात फार छान गोष्ट सांगितली. ते त्यांचा अनुभव आहे. ते राजस्थानमध्ये जात होते, तुम्ही बऱ्याचदा आपण त्यात चर्चा केली आहे. तर नेहमी पाणी दिसायचं, पाण्यामधलं प्रतिबिंब दिसायचं, झाडं उलटं दिसायचं. लोक म्हणतात अरे इथे इतकं पाणी आहे, सरोवर आहे, आणि लोक याला वाळवंट म्हणतात. स्वामींनी एक दिवस तहान लागले, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे, ज्ञानयोगामध्ये आहे. पाणी प्यायला गेले, ते पाणी देतात तितकं तो, आणि त्याच्या लख्ख प्रकाश पडला. अरे आपण शाळेत पाठ्यपुस्तकात लहानपणापासून जे वाचलं आहे मृगजळाविषयी, अरे हा मृगजळ आहे. म्हणजे हरणांना भरमवणारं, त्याला मृगजळ म्हणतात. पण माणसाने ते भरमवतं. जिथे जळ नाही आहे तिथे जळ दिसतं. अगदी चक्क आता उन्हाळ्यात दिसतंच. तुम्ही डांबराच्या रस्त्यावर जा, तुम्हाला पाणी, सगळे रस्ते ओले दिसतील. ते ओले नसतात. ट्रकचं प्रतिबिंब दिसतं, त्याचं काहीच नसतं, कारण पाऊसच पडलं, ओलं कशा होणार. पण तुम्हाला चक्क दिसतं ते, तो फिनॉमिनन आहे, ती दृश्य आहे ते. पण तसं काही नसतं, तरी दिसतं तुम्हाला. म्हणजे काय आहे, त्याला काय सांगते, त्यालाच माया म्हणतात, आहे की नाही. दी स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स, व्हॉट वी आर अँड व्हॉट वी सी अराउंड अस, स्वामी म्हणतात. ते काय आहे तुम्हाला कधी सांगता येणार नाही, पण आहे मात्र नक्की. मग तुम्हाला काय इथे म्हणतात, मग तुम्हाला काय करायचं आहे. फार सुंदर म्हणतात की ह्या देशकाल निमित्ताविषयीची आपली ओढ नाहीशी करणे. आता थोडंसं बघू, नंतर पुढे जाऊ, आपण भक्तीकडे जाऊ.
पण हे फार महत्त्वाचं आहे. कारण जसं म्हणलं बेतार आहे, कनेक्शन नाही आहे तरी तुम्ही कनेक्शन करता. तो चिंतन म्हणजे काय आहे की नाही, तुम्हाला आधार काहीच नाही आहे, फक्त तुम्ही मेंदूचा आधार घेत आहे. मग स्वामी म्हणतात प्रचंड मेंदूमध्ये शक्ती होती ऋषींच्या मेंदूमध्ये प्रचंड ताकद होती. एक जण युवक युरोपमध्ये स्वामीजींना जेव्हा ते गेले होते, आपला भारतीय युवक तिथला, तो भारतीय म्हणजे तो झाला तर डोकं त्याचं पाश्चात्य झालं. ते आपले जसे असतात अर्ध्या काय म्हणतात हे हळकुंडाने पिवळे होणार आहे की नाही, अशी म्हण आहे. अरे ऋषी म्हणजे काही त्यांना समजत नव्हतं, त्यांनी अक्कल नव्हती, त्यांना तर्कशक्ती नव्हती वगैरे वगैरे, काहीतरी वेळासारखं भरायला लागलं. स्वामी त्यांना उत्तर, तू काय मूर्ख आहेस काय बरोबरतो आहेस तू? अरे त्या ऋषींनी जे चिंतन केलं तसं चिंतन तू अर्धा तास जरी केलं तर जिवंत जळशील तू म्हणतात, तुला आग लागेल तू शरीराला. एवढी प्रचंड प्रखर शक्ती होती, चिंतनशक्ती त्यांच्याकडे. म्हणून ते शाश्वत आहे ना, हजारो वर्षांपासून टिकून त्यांचे विचार आहे. कशामुळे आहे ते? शाश्वत विचार आहे, सनातन विचार आहे. त्या विचारांवर आधारित तो आपला सनातन शाश्वत धर्म आहे. तो त्याला सनातन धर्म काय म्हणतात? कारण त्यांनी आय लिव्ह इट टू चिल्ड्रेन. हे जग कसं आहे हे आम्ही मुलांवर सोडतो, ते लहान मुलांचं काम आहे. वाय दिस का आहे हे मात्र मुलांचं काम नाही आहे. मुलांमध्ये विचारशक्ती नसते, ते चिंतन करू शकत नाही. का आहे, कसं आहे, त्याला आपण भौतिक विज्ञान म्हणतो, जडविज्ञान म्हणतो. का आहे याचं उत्तर मात्र कोणतेही भौतिक विज्ञान देऊ शकत नाही. आय वॉन्ट टू नो व्हाय ऑफ थिंग्स. आय लिव्ह हाऊ टू चिल्ड्रेन. मला प्रत्येक गोष्टीचं कारण हवं आहे, का आहे ती गोष्ट. ते जर तुम्ही शोधत गेले तर तुम्ही त्या ब्रह्मशक्तीपर्यंत, ब्रह्मापर्यंत पोहोचता, त्या कारणापर्यंत पोहोचता. बाकी सगळं कार्य आहे, परिणाम आहे, इफेक्ट आहे. जग म्हणजे प्रपंच म्हणजे काय? इफेक्ट आहे. तो कशाने तो काहीतरी घडलेला आहे, कारण कुठे आहे? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य आभेस्य 14व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे, आधार आहे. ते ब्रह्म कसं आहे? ते अमृत आहे, म्हणजे अनादि अनंत आहे. ते अविनाशी आहे, म्हणून त्याला अमृत म्हटलं आहे. अव्ययस्यच अव्यय आहे. शाश्वतस्य च धर्मस्य, तो धर्म शाश्वत आहे, म्हणजे जसा आहे तसाच आहे, कमी जास्ती होत नाही. सुखस्य ऐकांतिकस्य च, ऐकांतिक सुख म्हणजे परिपूर्ण सुख, आनंद सुख. तिथे काही भाग थोडासा अंधार आहे असं नाही आहे. चंद्रावरचा अर्धा भाग अंधारलेला असतो तसं नाही आहे. ऐकांतिक सुख, शाश्वत सुख, अक्षय सुख, हे गीतेतले शब्द आहे सगळे, गीतेतले एक्सप्रेशन आहे की नाही. सुखस्य ऐकांतिकस्य च, की नाही. किंवा याच्यात आहे की मी सगळ्या जगाचा आधार आहे, मी सगळ्या जगाचं कारण आहे. कारणांतरम म्हटलं शंकराचार्यांनी, आहे की नाही. जसं सूत्रे मणिगणा इव, आपण गळ्यात माळ घालतो, त्याच्यामध्ये सूत्र असतं, धागा असतो, तार असते, ती सगळ्या मनांना जोडते. मणे म्हणजे कारण आहे, कार्य आहे. त्याला जोडणारा धागा म्हणजे ते ब्रह्म आहे. धागा काढून गेला की मने उघडून पडतील की नाही. म्हणून हे जर आपल्याला कळू शकलं, हे कशा देशकाल निमित्ताविषयीची ओढ आपली नाहीशी करणे, हे जर करू शकलो आपण, हे बुद्धीचं काम आहे, विचारशक्तीचं काम आहे, विवेकशक्तीचं काम आहे, आणि मनाच्या शुद्धतेचं काम आहे. आपलं मन एवढं जर शुद्ध होऊ शकलं, एवढं जर, पवित्र शब्द हा जरा थोडासा वेगळा आहे, आपण शुद्ध शब्द वापरूया, आहे की नाही. शुद्ध कळतं आपल्याला शुद्ध हवा हवी आहे, शुद्ध पाणी हवं आहे, शुद्ध भाजी हवी आहे, शुद्ध तूप हवं आहे. नसतं तर भाग वेगळा आहे की नाही. आपल्यासगळं शुद्ध हवं आहे, पाहिजे आहे की नाही. जर तुमचं मन तेवढं शुद्ध असेल, विचारशक्ती तेवढी शुद्ध असेल, म्हणजे निरपेक्षपणे, तटस्थपणे तुम्ही विचार करू शकत असाल, स्वतःला बाजूला ठेवून, आपला मी माझं बाजूला ठेवून तुम्ही करू शकत असाल, तर तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होईल. ते म्हणतात तुम्हाला मुक्त होऊन जाल तुम्ही. ह्या देशकालनिमित्तांविषयीची आपली ओढ नाहीशी करणे. देशकालनिमित्त म्हणजे आपली स्वतःची, आपण आपल्या जीवात्मा म्हणजे मी, तुम्ही, आम्ही स्वतंत्र आहोत, वेगळे आहोत, इतरांपेक्षा वेगळे, हा तुम्ही विचार सोडून दिला. लाटेने हा विचार सोडून दिला की मी दुसऱ्या लाटापासून वेगळी आहे, तो मुक्त झाला. हे विश्वची माझे घर, आहे की नाही.
ऐसी मती म्हणजे बुद्धी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ही चर अचर सृष्टी आहे तो स्वतःच झालेला आहे, त्याला म्हणतात जीवनमुक्ती. शरीर आहे पण तो मुक्त आहे. शरीर पडला तो विदेहमुक्ती आहे. तो मुक्त झाला आहे. बंधनात होता आणि मुक्त झाला असं नाही. तो आधी मुक्त होता, आता तो मुक्त झाला आहे. एवढी झेप जर माणूस घेऊ शकेल घेते. एरेव याता यतयोस्य पारम तेने मार्गम निर्दिशामी. या मार्गाने हजार लोक गेले आणि मुक्त झाले आहेत, आहे की नाही. ते गेले तर तुम्ही मुक्त होऊ शकता. जी गोष्ट एकदा साध्य झाली आहे ती पुन्हा पुन्हा साध्य होऊ शकते, की नाही. असं काही नाही की याला जमणं त्याला जमणार नाही. ते कोणालाही जमू शकतं, कोणालाही शक्य आहे. आणि म्हणून सांगितली जाते. तशी नसती तर ती ओपन नसती केली गेली, आहे की नाही. इतकी युनिव्हर्सल केली आहे, ओपन केली आहे आणि सगळ्यासाठी उपलब्ध केली. याचा अर्थच ती सगळ्यांना जमण्यासारखी आहे. पुढचं बघा, आपली ओढ नाहीशी करणे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, नाही म्हणजे एका स्तरावर थोड्याशा, म्हणजे जसं म्हणतो ना सगळ्या गोष्टी शक्य नसतात. पण आत्मानात्म विवेक आहे. नित्यानित्य वस्तू काय तुम्हाला काही वेळ तरी जमू शकतो. 24 तास जमू शकत नाही. 24 तासले 10 मिनटं जमू शकतो प्रयत्न केला तर. उरलेले जमणार नाही, मान्य. पण सगळं जमणार नाही असंही नाही आहे. काही लोक नुसतं नित्यानित्य वस्तू विवेक करू शकतात. आत्मानात्म म्हणजे आत्मा काय आहे आणि आत्मा काय नाही, त्याला आत्मानात्म विवेक शकतात. नित्य काय आहे आणि नित्य काय नाही आहे, त्याला नित्यानित्य वस्तू म्हणजे ब्रह्मही वस्तू, बाकी सगळं ब्रह्म अवस्तू आहे. म्हणजे अस्तित्व नाही आहे, त्याला अवस्तू म्हणतात. अस्तित्वमान फक्त ब्रह्मच आहे. ब्रह्म सोडून दुसरं काहीच अस्तित्व नाही आहे, की नाही. त्याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे त्याची निवड, त्याची आपल्याला तुम्हाला वेगवेगळं करता येते. तुमची बुद्धी तसं करू शकते. त्या बुद्धीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. तशी बुद्धी सामर्थ्य पण असू शकते. आपण म्हणतो ना काही वैज्ञानिक फार महान होते, आपण त्याची नावं पण घेतो. त्याची नावं जगप्रसिद्ध आहेत, कारण ते अधिक विचार करू शकतात सामान्य लोकांपेक्षा. म्हणून त्यांना म्हणजे ना वैज्ञानिक म्हणतो. मूळ त्यांनी शोध लावले. ह्या देशकाल निमित्तांविषयींची आपली ओढ नाहीशी करणे, त्यांच्या तावडीतून सुटणे, ह्यासाठीच आपली सगळी धडपड आहे. त्याला म्हणतात साधना, उपासना, आराधना. म्हणून धडपड करतो आहे, त्याला बांधायनंतर तो धडपड करतो मुक्त होण्यासाठी, ठीक आहे. आपली सगळी धडपड त्यासाठी आहे. मग तुम्ही भक्तीने करा, विचाराने करा, कशाने करा, पण मुक्त व्हा. बी फ्री बाय 1 by 2 by ऑल ऑफ दीज अँड बी फ्री. दिस इज द होल ऑफ रिलिजन. तुमचे सगळे प्रयत्न आणि आपल्या ह्याच्यात बोलायचं झालं तर तुमचे सगळे भौतिक अभौतिक प्रयत्न त्या एका दिशेने एकाच ध्येयाकडे नेणारे असले पाहिजेत. त्याला आपण कर्मयोग म्हणतो, त्याला आपण भक्तियोग म्हणतो, ज्ञानयोग म्हणतो. तुम्ही गीता घेतली ना, गीतामध्ये 18 अध्याय आहेत. पण 18 अध्याय प्रत्येक अध्यायामध्ये 4 गोष्टी आहेत, 4 अध्याय आहेत. 4 तुमचे हे आहेत बघा, योग आहेत. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति स संन्यासीच योगी च न. सुरुवात 6व्या अध्यायाची, 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग आहे. म्हणजे त्याचा ध्यानाचा विषय आहे. सुरुवात कशी आहे, अनाश्रित कर्म. जो संन्यासी आहे तो योगी आहे म्हटलं आहे. जो कर्म करत नाही तो योगी नाही आहे. जो संन्यासी आहे, जो अग्नीची पूजा करत नाही तो संन्यासी असं नाही आहे. शेवटचा श्लोक आहे 46वा. योगिनामपि सर्वेषां. योगी तिथे कोण आहे, कर्मयोगी आणि ध्यानयोगी दोन्ही आहे, पण ते ध्यानयोगी आहे विशेष करून. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमा. त्याचा समारोप कसा केला आहे, उपक्रम कसा आहे बघा, उपसंहार कसा आहे. त्याला उपक्रम मीमांसाशास्त्रामध्ये त्याला उपक्रम उपसंहार म्हणतात. आपण त्याला म्हणतो प्रस्तावना आणि कन्क्ल्युजन, आहे की नाही. जी गोष्टींनी सुरुवात करतात त्याच गोष्टी तुम्ही एंड करा. मध्ये त्याचा सगळा भाग असतो, विषय असतो, की नाही. त्याचा शेवट कसा आहे, सगळ्या योग्यांमध्ये कोण आहे, माझी भक्ती करतो. योगिनामपि सर्वेषां. सर्व योग्यांमध्ये मद्गतेन अंतरात्मना. त्याचं मन वेगळं नाही आहे, त्याचा अंतरात्मा माझ्यामध्ये समाविष्ट झालं आहे, प्रविष्ट झालं आहे. असं श्रद्धावान भजते यो माम. जो माझी श्रद्धायुक्त अंतकरणे माझं भजन करतो. म्हणजे आहे काय ते, ती भक्ती आहे की ज्ञान आहे की कर्म आहे, काय आहे काय नाही, काही सगळी परिस्थिती 18 अध्यायामध्ये आहे बघा. 18वा अध्याय तर कलशाध्याय आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना कलशाध्याय म्हटलं आहे. जसं आपला कळश सगळ्यात उंच असतो ना, सगळ्या संपूर्ण गीतेचं सगळं सार आपल्या 18व्यामध्ये आहे. सगळे योग तिथे आहेत.
18व्या अध्यायामध्ये गीतेच्या. मग 18वा अध्याय काय आहे की तुम्ही त्याचे शोधून बघा. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वता. भक्तीने तुम्हाला अभिजानाती संपूर्ण जाणतो. यावान यश्चास्मी तत्वता म्हणजे ज्ञानयोगाला भक्त्या भक्तीने तृतीय आहे. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी. मी कसा जसा आहे तसा तत्वतः जाणतो. ततो माम तत्वतो ज्ञात्वा. मला त्याप्रमाणे जाणून विशदय तदनंतरम तो माझ्यामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे काय तिथे भक्ती आहे की ज्ञान आहे की कर्म आहे हे फक्त एक थोडंसं वेगळं पाडण्यासाठी समजण्यासाठी त्याचं ग्रुपिंग केलं आहे. पण असंच काही वेगवेगळं नाही आहे ते. तसंच हा विचार मार्ग आणि ज्ञान मार्ग इथं भक्ती मार्ग आहे. आपण जसं समजतो तसं वेगळं नाही आहे. म्हणून त्याच्यातला अंशामध्ये फरक असतो. म्हणजे विचार मार्ग सगळ्यांना जमत नाही आहे, पण काही ना काही प्रमाणामध्ये तो आवश्यक आहे. त्याचं शत्रुत्व नाही आहे. हृदय आणि मेंदूचं याच्यात आहे की ते वचन त्याच्यात आहे की हृदय आणि मेंदूचं शत्रुत्व नाही. तुमच्याकडे अनंत मेंदूची शक्ती असू द्या स्वामीजी म्हणतात, आणि अनंत भावनांची शक्ती असू द्या. त्यांचं संमिलन मिलाफ हे शब्द वापरले त्यांनी की नाही. संमिलन हवं, मिलाफ हवा त्यांचा. ह्या दोघांचं मध्ये आपसात काही वैर नाही आहे. तुमच्या मेंदूचा पण अनंत विकास व्हायला पाहिजे आणि भावनाशक्तीचा पण हृदयाचा पण अनंत विकास झाला पाहिजे. ते दोघं परस्पर छेद देत नसतात, एकमेकांशी भांडत नसतात ठीक नाही. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे एकाच वेळी दोन मार्ग सांगितले. एक विचार मार्ग आहे आणि एक अनुरागाचा मार्ग आहे, भक्तीचा प्रेमाचा मार्ग आहे. म्हणजे विचार मार्गामध्ये भक्ती प्रेम पाहिजे आणि प्रेमाच्या मार्गामध्ये विवेक पाहिजे. विवेक नसेल तर भक्ती नव्हे. त्याला श्रीरामकृष्णांनी सवंग भक्ती म्हटली आहे. सवंग म्हणजे त्याची किंमत फारच कमी आहे. भक्तीसाठी दिसते पण त्यात काही दम नाही आहे, त्यात काही भरीवपणा काही नाही आहे. ठीक आहे, कोणती गोष्ट कोणत्याही रूपात असते चांगली आहे, ती वाईट आहे, त्याचा निषेध करू नये की नाही. कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक दृष्टिकोन नसो, कोणत्या उगाच निषेध करू नये काम झालं की नाही. कारण तीच गोष्ट पुन्हा मजबूत होऊ शकते. जो हा माणूस हा दुबळा आहे तोच सशक्त दृढ बनू शकतो, सुदृढ बनू शकतो. तसंच कोणती गोष्ट एकदम त्याला धुतकारणं बरोबर नाही आहे, परंतु त्याला सशक्त करायला पाहिजे, सुदृढ करायला पाहिजे. म्हणतात आपण पुन्हा आपल्या याच्यावर येऊ आहे. कारण तीच आपल्या मार्गात सतत अडथळे आणत असतात. ती आपल्या मार्गातील विघ्ने होत आणि म्हणून त्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आपण धडपडत असतो आहे की नाही. माणसाला एवढं जर जमलं आणि एवढं जर समजलं तर ती गोष्ट काय ते चुटकीसरशी होते की नाही. चुटकी वाजवली, शास्त्र तसंच आहे की नाही. चुटकी वाजवली घडलं तसं होऊन जातं. आजकाल असं चुटकी वाजवली काहीतरी म्हणजे आपण जे आजकाल जर रिमोट कंट्रोल म्हणतो की बटणं दाबावं लागतात, ते बटन शोधावं लागेल तुम्हाला की तुम्हाला AC थोडा मॅनेज करायचं आहे तर बटणं शोधावं दाबावं लागेल. तसं नाही, तुम्ही चुटकी वाजवली ते सगळं आपोआप होते. तुझ्या किंवा तुमच्या मनात जर विचार आला की AC बंद तर बंद होऊन जातो. म्हणजे इतकं झालं. आज काय पुन्हा तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंच आहे म्हणा, ते खूप वरची झेप आहे ती आहे की नाही. म्हणजे इतकं हे भौतिक स्तरावर आहे, पण ते सिद्ध करतं की अभौतिक स्तरावर सुद्धा त्याच्या कितीतरी पलीकडे कितीतरी पटीने ती गोष्ट सिद्ध होते, शक्य आहे ती. भौतिक स्तरावरच्या गोष्टी अभौतिक स्तरावरच्या खूप सिद्ध करू शकते. म्हणून आपली धडपड हे जर आपल्याला समजलं काय, आपल्या स्वतःविषयी आग्रह सोडून द्या. आपलं थोडक्यात आपल्या भाषेमध्ये मांडायचं झालं की आपण फार आग्रही असतो स्वतःविषयी. म्हणून ते उपनिषद असं मांडलं आहे, पुत्रेशनायाश्च वित्तेशनायाश्च दारेशनायाश्च वित्तेशनायाश्च लोकेशनायाश्च वित्थाय भिक्षाचर्यम चरंती, असं ते बृहदारण्यकमध्ये आहे. म्हणजे काय आपला आग्रह फार असतो जगाला धरून ठेवण्याचा. काय म्हणतात, व्हाईस लाईक ग्रीप. स्वामी म्हटलं आहे दिस आपण जसे काय जळूसारखे चिकटून बसलो प्रपंचाला. ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस आहे की नाही. म्हणजे जे जग आपल्याला दिसतं इंद्रियांनी जगतं, डोळ्यांनी, कानांनी, त्वचेनी, स्पर्शाने, नाकाने जे जगाचा अनुभव घेतो, ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी जो आपला जगाचा अनुभव घेतो, ज्ञानेंद्रियांनी 17 आहे त्याचे अवयव. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, पंचप्राण आणि मन आणि बुद्धी, 17 अवयव. त्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो, त्याला लिंग शरीर म्हणतात.
या सगळ्यांनी आपण ह्या जगाचा प्रपंचाचा अनुभव घेऊ घेतो, ठीक आहे नाही. पण त्याचा आपण आग्रह सोडला, त्याच्यावर विश्वास करणं सोडलं, त्याच्याविषयी आपण डाऊट घेतले. शास्त्र काय करतं आहे की नाही, आपण सरळ जगतो, याच्यात काय डाऊट घेण्यासारखं आहे की नाही. शास्त्रज्ञ डाऊट घेतो, मुद्द्यातून काहीतरी वेगळं काढतो तो. आपण सरळ जग बघतो, कवी त्यात डाऊट घेतो, यात काहीतरी वेगळे आहे आणखी, जे सगळं बघतात ते मी बघत नाही, मला आणखी काहीतरी बघायचं आहे. मग त्याला आपण कवी म्हणतो, कवी क्रांतदर्शी की नाही. आपल्या ऋषींना कवी म्हटलेलं आहे, गीतेमध्येही आहे कवी पुराण मनुषाशितारम, गीतेमध्ये कवी शब्द आलेला आहे की नाही. कवी क्रांतदर्शी, ऋषींनाही ऋषया मंत्रद्रष्टा रहा आहे की नाही. ऋषी बघू शकतात, ते आपण बघू शकत नाही, ते ज्ञानी आहेत, आपण अज्ञानी आहोत. मग आपल्याला जर तेवढं जर जमू शकलं किंवा आपण त्या दृष्टीने 5% ती जी बौद्धिक क्षमता आहे, मेंदूची क्षमता आहे, ती फार कमी आहे आपल्याकडे. आणखी आपण आपल्या यांनी कमी करून टाकले, आणखी कमी करतो आहे. आपल्या वागण्यामुळे, आपल्या चिंतनामुळे आपण त्याची शक्ती कमी आणि गमावतो आहे. इतके गमावतो आहे की आपल्या जागतिक प्रपंच गोष्ट जमत नाही मग, कारण आपण आपल्या बुद्धीची क्षमता कमी करतो आहे. कशामुळे? इंद्रियांच्या आहारी गेल्यामुळे. त्याला गीतेमध्ये संयम म्हटलं आहे. संयमाने मुनी की नाही, त्याला म्हटलं आहे की अंधार आणि उजेडात का फरक आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ते. या निशा सर्वभूतानां, सर्व माणसांसाठी जी रात्र असते, निशा म्हणजे रात्र, तस्यां जागृती संयमी, तिथे संयमी म्हटलं आहे बघा. तिथे संयमी जागत असतो, म्हणजे तो झोपलेला नाही आहे. ज्या वस्तूंमध्ये, विषयांमध्ये जे माणसं काय करतात, कानाडोळा करतात, पाठ फिरवतात, तिथे आता तोंड देत होतो. काय सुंदर आहे बघा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, तिथे संयमी आहे म्हणून तिथे जागतो येतो. म्हणजे संयमी असं म्हणतात ना, सगळे जग झोपलं असतं तेव्हा योगी ध्यान करत असतो, वेगळा विषय. पण इथं संयमी म्हटलं आहे. यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे तिथे मुनी म्हटलं आहे. मुनी म्हणजे मननशीला, असं मुनी, जो चिंतन करतो. मुनी शब्द गीतेमध्ये बरेच झालेला आहे. मुनी मननशीला, तो मननशील आहे, त्याचा स्वभाव मनन करण्याचा आहे, चिंतन करण्याचा आहे. तो चिंतन करू शकतो. मनन कशाचं? प्रपंचाचं नाही. प्रपंचाच्या विषयी कोणतं आपण करतोच, त्यात काय विशेष आहे? अप्रपंच जे ब्रह्म आहे, ब्रह्मचे अप्रपंच आहे की नाही. प्रपंचोपशमम म्हटलं आहे उपनिषद त्याच्यामध्ये. जिथे प्रपंचाचा उपशम होतो ते प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते, असं वर्णन आहे ब्रह्माचं मांडूकोपनिषदामध्ये, आहे की नाही. ते शांतमय, शिवमय, अद्वैतमय, चतुर्थम मन्यते, सगळी शेवटची तुरीय अवस्था आहे ती की नाही. न प्रज्ञम प्रज्ञानघनम, म्हणजे काय वर्णन आहे बघा, आहे की नाही. जे प्रज्ञ नाही, जे अप्रज्ञ नाही, जे पंत नाही, म्हणजे प्रज्ञानघन आहे ते. काय अद्भुत वर्णन. तुम्ही नुसत्याचा विचार जरी केला, तुमचं मन कुठल्या कुठे चाललं जाईल, आहे की नाही. एरवी आपलं मन क्लिंग्स टू द सेन्सेस की नाही. ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू. मनुष्य जो आहे ना, जीवात्मा जो आहे ना, या सेन्सेस म्हणजे इंद्रिय जगताला असा कवटाळून ठेवला आहे. टेनॅसिटी, विथ ग्रेट टेनॅसिटी. जळू जशी चिकटते, सोडत नाही ती, तशी आपण जळूसारख्या संसारात चिकटून बसले. काही गरज नाही त्याची. जग आपल्या जागी आहे, आपण आपल्या जागी हो. जगामध्ये राहणं ब्रह्मचिंतन करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अनंताचं चिंतन करायला तुम्हाला कोणीच अडवलं नाही आहे. भजन करायला कोणी तुम्हाला नाही म्हटलेलं नाही आहे. या जगात राहून भजन कसं करणार? हे जग असं आहे, वाईट आहे, अशुद्ध आहे की नाही. असेल की नाही, त्यात तुमचा काय संबंध आहे की नाही. तुम्ही तुमचं जग निर्माण करा की नाही. या जगामध्ये तुम्ही तुमचं जग निर्माण करा, कुठे अडचण आहे तिथे. आपलं तसं करायचं नाही आहे. कारण काय, जगाची ओढ प्रचंड आहे, जग आपल्याला आवडतं आहे की नाही. जग आपल्याला आपलंसं वाटतं आहे, पण हे विसरून जातो आपण. जग आपलं किती धरून ठेवलं ते जग तुम्हाला धरता थोडंच येणार आहे की. अर्थागृहे निवर्तन्ते स्मशाने मित्र बांधवा. तुम्ही किती धरून ठेवलं तरी त्याला काय एंड आहे. जी गोष्ट धरून ठेवताच येत नाही, तुम्ही हातात पाणी धरूच शकत नाही, मग कशाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करता. जे आहे ते राहील, जे राहायचं ते जाईल. जेव्हा जितकं आहे तितकं ते राहील. काय फॉरगेट अबाउट इट, त्याचा विसरा. जे तुम्हाला जमतं ते करा, जे जमत नाही त्याचा नाच सोडा.
पण आपण काय करतो, ज्याची काही गरज नाही आहे, झालं खूप झालं की नाही. आपण असं कधीच म्हणणं नाही खूप झालं, काय राहिलं आहे, आपण भरपूर केलं, आता देवाकडे तरी म्हणतात ना, आता तुम्ही आता म्हणा देवाकडे, देवाचं भजन करा. जन्मभर नाही केलं, आता कुठे देव, मनशक्तीच नाही आली, मनशक्ती कमी झाली आहे, शरीराची शक्ती कमी झाली आहे, पण आसक्ती मात्र तशीच आहे. जी लहानपणी होती, तरुणपणी होती, तशीच आसक्ती अजून तसंच करायचं आपल्याला. आपण तरुणपणी जसं वागत होतो, लहान मुलं जसं म्हणतात ना, बालस्तावत क्रीडासक्त, शंकराचार्यांचं भजन आहे, भज गोविंदम, त्याच्यात आहे ते, बालस्तावत क्रीडासक्त. लहान मुलांना खेळणं खूप आवडतं. आमचा आजपासून समर कॅम्प सुरू झाला आहे, आमची चर्चा होती, मुलांना काय खेळणं खूप आवडतं, ना खेळू द्या, अर्धा तासानं खेळण्यासाठी दिला आहे. का आवडतं मुलांना खेळणं? बालस्तावत क्रीडासक्त, क्रीडामध्ये आसक्त आहे तो, खेळण्यामध्ये आसक्त, क्रीडा म्हणजे खेळ, खूप आवडतं त्याला. का आवडतं? तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला बाहेर बघणं आवडतं, टी व्ही बघणं आवडतं, पण खेळणं स्वतःला तुम्हाला नाही आवडत. जे तुम्हाला लहान मुलांना आवडतं ती आवड तुमच्यामध्ये त्या होते, ते आता नाही आवडत ते, कारण ती अवस्था संपली. आता ते नाही आहे, आत नाही आहे, तो भाव नाही आहे की नाही. विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोपरस्य की नाही. रसवर्जम म्हणजे गीतेतला श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला, की तुमची आवड नाहीशी न होता ती आहे तुमच्यामध्ये. ती आवड मात्र नाहीशी झाली नाही आहे, पण ती आवड नाहीशी होऊ शकते. परम दृष्ट्वा निवर्तते, ती निवर्तन होऊ शकते, ती जाऊ शकते. आपल्याला इतकी आवड आहे, खूप खाल्लं, खूप भटकलो, खूप बघितलं, काय जन्मभर तेच केलं, शेकडोदा केलं, पण रसवर्जम आहे. आपल्या मनामध्ये त्याचा वीट कधी येत नाही. त्याला आपण त्याग म्हणतो, वैराग्य म्हणतो, अरुची म्हणतो किंवा विरक्ती म्हणतो. ते पॉझिटिव्ह शब्द आहेत, निगेटिव्ह शब्द नाही आहेत. ते कधी संपलं बा, पुष्कळ झालं. आता घरी बसावं, छान देवाचं नाव घ्यावं, पुस्तकं वाचावी, देवाचं दर्शन करावं. आजकाल टी व्हीवर सगळं ते दिसतात, सगळं तीर्थदर्शन तुम्ही बसल्या करू शकता, चहा पिता एक नाही. पण आपल्याला तिथेच धडपडायचं असतं आहे की नाही. काही गरज नाही आहे. ती केव्हा येणार, ती येतच नाही आपल्या जीवनामध्ये. त्याला मध्ये ती काढणं, देशकालनिमित्ताविषयी ओढ संपवणं, त्याच्यासाठी आपली धडपड आहे. आणि ती धडपड न करता आपण त्याच्याच पुन्हा धडपड करतो. नाहीशी करण्यासाठी करत नाही, तीच करण्यासाठी धडपड करतो. त्याचा परिणाम बघा, परिणाम मात्र आहे, आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो. आपली उदासी संपत नाही, आपली निराशा संपत नाही, आपलं मनाचा ताण संपत नाही. म्हणून ते तरुणस्तावत तरुणी रक्त, तरुणपणामध्ये तरुणीमध्ये ते आसक्त असतो. वृद्धस्तावत चिंतामग्न, वय झालं आहे आता, तो चिंता करतो. मग ती चिंता नाही घेत, तेच करण्याचा प्रयत्न करतो जे आधी केलेला आहे, त्याच्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या काळात केलं होतं ते आठवण्याचा प्रयत्न करतो. त्याला मानसशास्त्रामध्ये म्हणतात पॉवर ऑफ असोसिएशन म्हणतात, पॉवर ऑफ असोसिएशन. म्हणजे जे तुम्ही केलं तेच पुन्हा तुम्हाला आठवतं की नाही. असोसिएशन ऑफ थॉट्स म्हणतात त्याला की नाही. म्हणजे आपण मराठीत तर विचारांचं साहचर्य म्हणूया की नाही. ज्या गोष्टी आपण ज्या वेळी केल्या त्याच गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण त्या युगात जातो. आपण त्या काळात जे केलं होतं ते पुन्हा आपला आठवतो, त्याच्यात आनंद निर्माण होतो. तो किती फ्लिटिंग असो, पण तो आनंद आपण म्हणून आपण त्या गोष्टी त्या नेहमी प्रयत्न करतो. त्याचा नाश सोडण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. पण क्लोज पण आपल्याकडे ते पूर्वीच्या काळी 3रा जो होता वर्ण किंवा आश्रम, वर्ण नाही आश्रम, काय की वानप्रस्थ आश्रम, वनाकडे प्रस्थान करा. पांडवांनी केला, धृतराष्ट्रांनी केला, सगळ्यांनी ते परंपरा होती. आता नाही आहे. 3रा आश्रम संपला आहे, 4था आश्रम संपलेला आहे. आता फक्त गृहस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम 2च आश्रम, 4 आश्रममध्ये 2च राहिले. स्वामीजी म्हणतात ते कर्मयोगामध्ये. बाकी 2 आश्रम आता व्यवहारात नाही आहे. त्याचा उद्देश तोच होता. तुम्ही वनाकडे प्रस्थान करू शकत नाही, पण ते अनासक्त होऊ शकता घरी राहून. तुम्ही घर बनवू शकता, आश्रम बनवू शकता. तुम्ही घरामध्ये ते वातावरण निर्माण करू शकता, की जिथे वातावरण तिथं जाऊ शकता. तुम्हाला नसेल जमत तर ती धडपड, त्याला व्याकुळता, रामकृष्णाने व्याकुळता म्हटलं आहे. आणि ते जेव्हा तुमच्या मनात ती देवाच्या कृपेनी, देवाच्या दयेनी, अनुकंपा गीतेमध्ये म्हटलं आहे, तेषामेवा अनुकंपार्थम, अनुकंपा, प्रेम, करुणा, देवाची कृपा झाली, गुरुकृपा झाली, इष्टकृपा झाली, ब्रह्मकृपा झाली, संतकृपा झाली, साधुकृपा झाली. मग तुमच्यामध्ये तो भाव आला, अरे काय पुष्कळ की नाही. आपला वीट आला नाही, कधीच कंटाळा येत नाही आहे की नाही. निरसी मोहमाया हे म्हणतात की नाही.
अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विणं क्षीण होतो धावरे ती व्याकुळता आहे. तुझ्या वाचून क्षीण होतो आहे आता तो धावरे धाव म्हणजे कधी म्हणजे कधी मला कंटाळाच येत नाही की नाही. आपण कधी बोरच होत नाही. अनेकदा करूनसुद्धा आपण त्याच्यात बोरच होत नाही. ती अजून वाटते. तिथून अजून काहीतरी रस शोधण्याचा प्रयत्न करतो. रसवर्जम गीता म्हणते रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टवान. तुम्ही जर देवाचं जर परम दृष्टवा परम म्हणजे भगवान परम म्हणजे परमात्मा परम म्हणजे ब्रह्म त्या ब्रह्मतत्वाचा जो तुम्ही मागोवा घेतला तर तुमचा हा रससुद्धा चालला जाईल. त्या यांचा झाला होता ऋषींचा झाला होता. श्रीरामकृष्ण म्हणतात ऋषी शांत भक्ती त्यांनी केली. 5 भाव आहेत ना. शांत भाव ऋषींचा होता आहे की नाही. त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं असं वर्णन वचनामृतात आहे. त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं कारण ते रसवर्जन रस निघून गेला होता. त्याच्यात काहीतरीच रस सापडत नव्हतं. आपल्या ज्याच्यामध्ये खूप रस सापडतो आहे की नाही. आपण अगदी जाऊ द्या त्याच्यात शोधतो किंवा मिळतो आपल्याला त्याच्यातून मनातून निघून गेला आहे म्हणजे जाऊ शकतो. विवेकाने जाऊ शकतो. विवेकातून वैराग्य म्हणजे निगेटिव्ह नाही फार पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुमची या ब्रह्माविषयी सत्याविषयी तुमचं एवढं प्रेम आहे एवढी भक्ती आहे. असतोमा सद्गमय असताकडून तुम्ही सताकडे गेले तिथपर्यंत पोचले आहात. अंधारातून तुम्ही उजेडाकडे गेले. असतोमा तमसोमा ज्योतिर तमस म्हणजे अंधार तमसाकडून तुम्ही ज्योती म्हणजे प्रकाश. तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे गेलेले आहात. मग तुम्हाला अंधाराचं काही ओढ राहणारच नाही. ती ओढ नाहीशी होते म्हणतात. असताविषयी तुम्हाला ओढ राहणारच नाही. मृत्यो मा अमृतगम विनाशशील गोष्टींविषयी तुमची ओढ समाप्त होईल आहे. फारच कमी बोटावर फारच कमी असं होऊ शकतं. शक्य आहे ते बरोबर आहे. त्याचं काही चूक नाही आहे. अनेक जन्म संशयित दोघे बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्य गीता म्हणते. हे केव्हा होईल आहे बहुनाम जन्मनाम. पण सुरुवात करा. तुम्ही सुरुवातच नाही एक पाऊल नाही टाकलं दुसरं पाऊल पडणार कसं. एक पाऊल तर पुढे टाका मग दुसरं मग तिसरं असं करता तुम्ही एव्हरेस्टला जाऊन पोचाल. बहुनाम जन्मनाम अंत्य म्हणजे शेवटी अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानवान जो ज्ञानी असतो म्हणजे आत्मज्ञानी असतो माम प्रपद्यंते मला शरण येतो. लोटांगणी आला तुकाराम तुका आला लोटांगणी आहे की तेव्हा त्याला कळते का रे कसलं काय आपलं डोकं उगाच आपण जन्मजन्म वाया घालवले की नाही. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. त्याला देव सोडून दुसरं काही दिसत नाही. त्याच्या कशातच इंटरेस्ट नाही रे. आपल्या भाषेत त्याला मांडू आपण की त्याला ह्या विषयासून दुसऱ्या कोणत्याही विषयामध्ये कोणता इंटरेस्ट उत्पन्नच होत नाही आहे. असं होऊ शकतं का. होऊ शकतं थिओरिटिकली होऊ शकतं. आपल्यामध्ये आपण कदाचित खूप दूर असू आपण पण कमीत कमी ती शक्यता ती असते अशी गोष्ट असते हाच आपला विश्वास नाही आहे. त्याला त्यांनी म्हटलं व्याकुळतं. त्याला म्हटलं आहे भक्ती. भक्ती म्हणजे त्याला कळतं की असं होऊ शकतं. पण भक्ती मार्गाच्या मताने तो सगुण होय. सगुण म्हणजे त्याला सगळं दिसतं. तिकडे सगुणत्व द्यायचं. देवाचं सगुणत्व विश्वात प्रपंचात दिसतं. त्याला दिसतं की भगवान इथे नाही फक्त माझ्या चिंतनात नाही आहे तर माझ्या आजूबाजूला आहे. भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य. तो मूर्ती बघत नाही तो विग्रही बघत नाही साक्षात कृष्ण बघतो आहे. त्या आम्ही याच्यात गेलो होतो वृंदावनामध्ये राम 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 तिथे ते बाके बिहारी आहे. आम्ही काही 20 वर्षापूर्वी गेलो होतो. त्या थोडं तरी जाता येतं गर्दी असायची पण आता तर प्रचंड गर्दी. आमचं स्पेशल दर्शन असूनसुद्धा तुम्ही तिथे पोचतं म्हणजे भयंकर कठीण आहे. काही अंधार असतो. शेकडो हजारो लोक नुसती गर्दीने काय चिरले जातात. हवा नाही तरी गर्दी करतात. कारण काय ते काय तिथे बघायला काय दिसत नाही ते बघायला नाही. अरे त्यांच्या मनात ते इतकी भक्ती असते. भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य चिन्मय श्याम चिन्मय धाम सर्व चिन्मय सर्व चैतन्यमय. काय अद्भुत वर्णन आहे बघा. सोपी आहे. आपल्या मेंदूला आपल्याला जर खाजवता येत नसेल मेंदूला ताण देता येत नसेल हे फार सोपी आहे की नाही. सगळे देव बघा. देवावर प्रेम करा. देवावर प्रेमाचे अनंत मार्ग आहेत ते तुम्हाला जमू शकतात. मी तिथे मेंदूला ताणण्याची गरज नाही कारण भावनाची शक्ती प्रत्येकाकडे आहे की नाही. भावनाचं जे सामर्थ्य आहे कारण आपण सगळे प्रेम करतो. आपण फक्त प्रेम कशावर करतो जगातल्या वस्तूंवर विषयांवर व्यक्तींवर करतो की नाही. पण त्या व्यक्तीमध्ये विषयांमध्ये इथे काय चिन्मय आहे तिथे म्हटलं आहे ते चिन्मय श्याम चिन्मय धाम. बघा अर्थात तुम्ही कुठे घ्या. चिन्मय म्हणजे मयत्व म्हणजे प्राचुर्य. समुद्र हा जलमय असतो
पृथ्वी जलमय होते पावसामध्ये, वर्षाकाळी ती जलमय होऊन जाते की नाही. तसं समुद्र जलमय असतो. तर चिन्मय म्हणजे चिन्मय श्याम म्हणजे हा सगळं जग सगळं श्याममय होऊन गेलं आहे, ईश्वरमय होऊन गेलं आहे. चिन्मय धाम, धाम म्हणजे काय, तेच देशकाल निमित्त आपण म्हणतो आहे की नाही. हे सगळं जग आहे ज्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. ते सगळं काय चिन्मय आहे, चैतन्यमय आहे. सर्वच चिन्मय, सर्वच चैतन्यमय. जड विज्ञान काय करतं, सगळ्या चैतन्याला जड करतं. आपलं वेदविज्ञान काय करतं, सगळ्या जडाला चैतन्य करतं. आम्ही म्हणतो सगळं चैतन्य, जड काहीच नाही आहे. म्हणजे आम्हाला जड दिसत असेल तरी आम्ही ते आमची विवेकशक्ती वापरतो, आमच्या ऋषींचं ज्ञान वापरतो, ऋषींनी आम्हाला प्रदान केलेलं ज्ञान वापरतो आम्ही आणि म्हणतो की सगळं चैतन्य. आम्हाला जड, आम्ही जड मानतच नाही त्यांना. आम्हाला जड म्हणतो की आहे आहे, तरी आम्ही म्हणतो नाही आहे नाही आहे. आम्ही त्यांची त्याला भक्ती म्हणतात की नाही. गीतेमध्ये चौथ्या अध्याय ज्ञानयोग आहे की नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्तनियतेंद्रिया फार सुंदर आहे ते की नाही. म्हणजे तुमच्यात श्रद्धा असेल ते भक्तीचा विषय आहे तो. श्रद्धावान लभते ज्ञानम, तुमच्यात भक्ती असेल तर ज्ञान मिळेल, म्हणजे आत्मज्ञान मिळेल. आता इथे बघा, सर्वच चिन्मय, सर्वच चैतन्यमय. म्हणजे इथे तुम्ही जड नावाची गोष्टच नाही आहे, प्रपंच नावाची गोष्टच नाही आहे नाही. इथे देशकालनिमित्ताची गोष्टच नाही आहे. देशकालनिमित्त म्हणजे प्रपंच, आयडेंटिटी, वेगळी आयडेंटिटी. तुम्ही वेगळे, मी वेगळे, सगळंच वेगळं वेगळं. प्रत्येका जगातली प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी आहे. त्याला देशकालानिमित्त किंवा आपण त्याला नामरूप, आपल्या याच्यामध्ये नामरूप म्हणतो भारतीय तत्त्वज्ञानामध्ये. त्याच्यामध्ये युरोपमध्ये ते लोक देशकालनिमित्त म्हणतात. आपल्याकडे ती आता संकल्पना पुरेशी आलेली आहे, आपण ती मानलेली, कारण त्या विरोध काहीच नाही आपलं, कारण त्या सगळं डेव्हलप याच्यामध्ये आपल्याकडे पण आहे. सगळं चिन्मय आहे म्हणजे तिथे चैतन्यमय आहे. तुम्हाला जरी ते वेगवेगळं दिसत असलं तरी वेगवेगळं नाही आहे की नाही. सर्वं ब्रह्ममयम जगत, सगळं एकरूप आहे. एकम एव अद्वितीयम की नाही. फक्त एक आणि एकच आहे, दोन नाही आहे. वन विदाउट ए सेकंड, दोन नावाचं काहीच नाही. म्हणजे तुमची आमची ओळख वेगवेगळी नाही आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. आणखी काय सांगायचं, किंबहुना म्हणजे आणखी काय सांगायचं. चर नावाची गोष्ट नाही आणि अचर नावाची गोष्ट नाही आहे. चर आणि अचर आपल्याला म्हणतो जड आणि चैतन्य. चराला म्हणतो आपण चैतन्य, अचराला जड म्हणतो. दगड म्हणतो, एक झाड, दगड हालत नाही, झाड हालत नाही, परंतु माती हालते, उडते आकाशामध्ये. पण ते चर अचर हा फरक नाही आहे. माणसं इकडे तिकडे जाऊ शकतात, पशु जाऊ शकतात. ते सगळं मी आहे, आपणची झाला मी आहे. म्हणजे चैतन्यमय सगळं जग आहे. हा झाला विचार. हा जर भक्तीच्या माध्यमातून तुम्ही तिथेच पोचाल, विचारशक्तीने आपण तिथेच पोहोचू. विचारशक्ती म्हणजे ज्ञानमार्ग आणि भावनाशक्ती म्हणजे भक्तिमार्ग. या दोन्ही उपाय आहेत आणि दोन्ही उपायांनी आपण भगवंतापर्यंत पोचू शकू. मुख्य आहे तिथे पोहोचणं, त्याचं महत्त्व कळणं, आपल्या जीवनाचं ते उद्देश आहे याची पूर्णपणे खात्री होणं. दुसरं काही उद्देश नाही. याच्याविषयी श्रद्धा, विश्वास होणं हे गीतेच्या अनेक जन्मांचं काम आहे. पण जर तुम्ही प्रयत्न केले की नाही तर तुम्हाला स्वामींच्या 6 महिन्यात तुम्ही योग येऊ शकता. हे गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा. क्षिप्रम म्हणजे इमिजिएट. शाश्वत शांती म्हणजे सती. शाश्वत शांती म्हणजे मुक्ती. कोणतेही म्हणजे तुम्हाला ताबडतोब येऊ शकतं, नाही तर अनेक जन्म पण लागू शकतात. अनेक जन्म लागू शकतात ते पण बरोबर आहे, आणि इमिजिएटली होऊ शकतात ते पण बरोबर आहे. दोन्ही गोष्टी बरोबर आहे, कारण त्या काय आहे, तुमच्या प्रयत्न सापेक्ष आहेत. त्या तुम्ही ज्याप्रमाणे प्रयत्न करणार. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कारा सेवितो म्हणजे भक्तीने करणार, तुम्ही दीर्घकाल करणार, निरंतर करणार, तर ते तुम्हाला पटकन जमेल. नाही करणार तर वेळ लागेल. एवढंच आहे. जगातल्या ज्या गोष्टी असतात प्रपंचातल्या, जो नियम लागू होतो तोच नियम इथे पण लागू होईल. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं रमेशमीड्यं
तं रामकृष्णं शिरसा नमामि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।